राम राम मंडळी, काय म्हणताय सर्वजण? तर आज मी कुठे आले तर आज पुन्हा कांद्याच्या शेडमध्ये आलो होतो. हे बघा पूर्ण जाळी ते पूर्ण पॅक करून घेतली आहे आणि आम्ही दोघी जावा बाहेर बादला काढतोय. कारण बादला एवढा होता की बस ते तिकडं बादला काढून म्हणजे घमिले भरभर देऊ राहिले आणि आम्ही दोघी जणी बादला आणून टाकू राहिलो. तर एखादा साडेकत्ता सापडला तर तो पण काढून टाकतो. अजून बराच येतो. इथं पण आहे, इथं पण आहे. बदला जेव्हा जेव्हा काढला आहे ती लई घाण दिसत होता. हे बघा आणि आता त्याला इतका कलर वाटतोय का बस. मिस्टर देऊ राहिले भरून. एखादा अर्धा साडका निघतोच. मग पाठीमागं घमेल ठेवलंय. पाणी प्यायचं आहे का? आणू पाणी? उचलू बोला की काहीतरी. आमचे रील ज्या असतात त्या फक्त रील नसतात तर रिअल असतात. कारण आमच्या रील ज्या असतात काम करता करता असतात. तर हे तुम्हाला पण समजतंय. आणि शेतकऱ्यांचा अवतारा कसा असतो बरोबर ना मंडळी. एवढं गरम होतंय आणि त्यातलं वारच नाही. मंडळी जे पोरं ट्रॅक्टरची खेपा भरते कसे भरत असेल काय माहिती. आम्ही थोडासा जवळपास पाऊण टेलर पाऊण नाही अर्ध्याला थोडंसं कमी आणलं असं. पण दम लागलाय पण आम्हाला. पाऊण नाही ग नाही बरंच हे बघा एवढं आणलं होतं आम्ही. त्यातलं कालची आपण इथं काल कांदे टाकले ते. मग त्यातला बाद थोडासा आव टाकेल बिशी तुम्ही उधळली लई बस ना टाकेले. आम्ही प्रत्येकच मारतो. हो काय बोलते नाही ग इकडं पण टाकलं परत. हे बघ मंडळी आपलं बादला किती छान दिसतोय. एक कप्पा फुल नव्हतं ना. एक कप्पामध्ये एक ट्रॅक्टरली भरत असते. परंतु पूर्ण भरेल नव्हता ना कप्पा अर्ध्यापर्यंत. आणि आज्ञाच बघितलं काय चालू. कुठे गेली ती आज्ञा अय माकडी ते बसती शेडमध्ये ती नुसती फोन पाहत बसती कडे. चला ना इथंच आहे पाणी. कुठं जाणार आहे मंडळी? हे बघा आपली बादलीची क्वालिटी आहे बरं का. पण याला हे असे चट्टे पडले थोडेफार किंवा असं असे. त्यामुळे आपण हे बादल्यातच घेतलेलं आहे. आता चलो उचलतो कांदे टाकतो धावा डोक्यात मिळे मंडळी. उन्हाळ्या दिवसात इतकी ताण लागते. पण हे बघितलं आमचं शेतकऱ्यांचा माठ. किटले आणायचे त्याला टॉयलेट गुंडाळायचा. इतकं थंड पाणी होतं बस. फक्त थोडंसं उडं ठेवायचं. फ्रीजपेक्षा पण छान पाणी लागतं. फ्रीजचं पाणी नाही आवडत आम्हाला. तुम्ही फक्त व्हिडिओज बघणार आहे. आमची मस्त लाल कधी येत आहे काय माहिती. मंडळी कांद्याचे घमिले वो जिरले बरोबर का आमचे. शेतकऱ्यांचे तरी कांद्याला अजिबात भाव नाही. असं त्याला एवढं आणून टाकलाय बादला म्हणजे एक वरून टाकले. त्यात ते बेशी टाकेल याच्यावरती. ते इतका धूळ उधळतील बस. आणि आज उपवास आहे आम्हाला सोमवार. कांदे खायला का आणि ते फरळ खाल्ला असं कसं तरी उरायलं. पण काय बिचारा वाचोय एका मागे एक कमीला चालूच आहे. परत वाट पण बघतोय ते समोर दुकान उघडलाय का लस्सी वगैरे प्यायला. मी पण पाहिलं आता. आम्हाला बाबा जागेवर जायचं होता परंतु त्याला सध्याला मार्केट नाही. म्हटलं थांबावं 10-15 दिवस म्हणजे मग बघू. वाढले थोडेफार निदान या बादल्यामध्ये शेडमध्ये जेवढे काय खर्च आलाय म्हणजे नाही का जाळ्या वगैरे त्या खर्च नाही तरी बाद झाला आपल्यासाठी.
पुढं कमी वाटतंय बरं का, इथं जास्त उंच आलतं. दिसतंय का नाही दिसत. पुढं एकदम कमी असं बरं का आहे ना. हो मिस्टर एवढे फुल गमिले भरते ना. बघा मंडळी, ह्या वर्षी कांदा जास्त दिवस टिकन याची शाश्वती नाही, पण ज्याचा कांदा टिकल त्याच्या नोटा होतील असं भरपूर लोक बोलतात. काय माहिती काय होते आता. व्हायला तर पाहिजेच, कारण शेतकरी खूप कष्ट करून पिकवत असतो आणि हेच जास्त महत्त्वाचं पीक असतं नाही का. यातूनच शेतकरी मोठा होऊ शकतो. बाहेर मेंढ्या हे बघा मेंढ्या, ते बाहेरचे कांदे पडले ते कांदे खायला आले आणि आम्ही बसलो इथं वेपर्स ते खात. हे उपवासाला चालतं का नाही काय माहिती, चालतं असं बहुतेक. आधी लस्सी पिलो, कुरकुरे खाल्ले आणि अजून काय ग असंच खाल्लं चक्की ते. आता हे मिरिंडा पितोय. म्हणाला उपवास सकाळी आता फराळ पण खाऊन आलतो, खूप कंटाळा आला, झोपलं जरा वेळ, लगेच मेंढ्या आल्या मग उठलो. अजून बरंच राहिलंय काम आमचं. मंडळी आता आम्ही चाललोय घरी, 5:30 वाजले संध्याकाळचे. आम्हाला इथून जाऊ परत वावर जायचं काँग्रेस काढायला. थोडंफार आहे कांद्यामध्ये, कांद्याचे वावर आहे ते आपले नांग्रेस राहिले अजून, त्याच्यानं थोडंफार कुठं मोठं काँग्रेस येतं ते काढायला जायचं आहे. आणि आता बराचसा बदला आम्ही उचललेला आहे तो. हे बघा इथपासून इथपर्यंत काय एवढा आम्ही बदला उचललाय, म्हणजे जवळपास एक ट्रॅक्टरलीच्या पुढं असेल. म्हणजे आम्ही किती कामाचे आहे. पण आमचे नवरोबा आमचं कधी कौतुक नाही करणार का तुम्ही खूप काम करताय म्हणून. ते चालले तिकडं हात धुवायला, इथं आमची तर पाणी चालू आहे. काय करायचं, कुलूप लावायचं आहे ना. आमचं चालू पाय दुखायला लागले. एवढं काम ते बसायचे घामेलीमध्ये, तिथपर्यंत जायचं, परत यायचं सारख्या चाका चालूच होत्या. आणि त्यातल्या त्यात थोडंफार जर घाण असं इथं घमेल ठेवलं होतं, एक कांदा सारखा घ्यायचा आणि परत टाकून द्यायचा. आज टेलर भरणं अजून आता मग झालं काय. तोंडच फ्रेश आहे आपले, कारण हा शेतकऱ्याचा ग्लो जरा वेगळाच असतो. आणि त्यातल्या मातीचे हात, हे बघा मातीचे हात आहे, हा ग्लो जास्त भारी मंडळी, बरोबर आहे ना. कारण आम्ही रोज सूर्याच्या सान्निध्यात आणि मातीशी जोडलेलो आहोत. चला जातो घरी.